संभाजीनगरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसलेला आहे। नारंगी सारंगी धरणातून पाण्याचा जोर वाढला आहे। वैजापूर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, तर ग्रामीण भागात अनेक गावांना पुराचा वेढा बसला असून गिरगाव, बाभुळगाव, खुर्द, बाभुळगाव बुद्रुक इथं अजूनही काही लोक अडकल्याची माहिती समोर येते। नारायणगाव इथं अनेक कुटुंबांना पुराचा वेढा बसलाय। आपले प्रतिनिधी नितीन थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नितीन, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? विक्रांत, अगदी खरं आहे। रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वैजापूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नारंगी सारंगी धरणामधून 1500 क्युसेक्सने सध्या पाण्याचा प्रवाह सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ग्रामीण भागात देखील परिस्थिती वेगळी नाहीये। अनेक ठिकाणी बाभुळगाव, खुर्द असू देत किंवा विरगाव असू दे किंवा नारायणगाव असू दे, या ठिकाणी अनेक कुटुंब या पाण्याच्या प्रवाहात अडकले असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक घरांना पुराचा वेढा बसलेला आहे। आपण बघू शकतो, मी सध्या नगरपालिकेच्या परिसरात आहे आणि त्या ठिकाणी एनडीआरएफच्या वतीने आता मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। नगरपालिकेच्या वतीने ही संपूर्ण टीम आता सज्ज करण्यात आली आहे। लोकांना मदत कार्य देखील करण्यात येते। आपल्यासोबत या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी बिगोद देखील आहेत। सर, कशा पद्धतीने सध्या मदत केली जात आहे? काल रात्रीपासून जो पाऊस सुरू आहे, तर वैजापूर शहरामध्ये अतिवृष्टीची पातळी केव्हाच ओलांडलेली आहे। त्यामुळे नारंगी धरणातून रात्री काल जे 72 क्युसेक पाणी चालू होतं ते वाढवून जवळपास 1500 ते 2000 क्युसेकने सध्या पाणी सुरू आहे। त्यामुळे शहरातील जो काही सकल भाग आहे त्यामध्ये जवळपास 35 ते 40 घरांमध्ये जेव्हा पाणी शिरायला सुरुवात झाली, तर त्या ठिकाणचे जे कुटुंब होते ते सर्व कुटुंबांना आम्ही 2 ठिकाणी जे काही आमचे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जे काही ठिकाण होते, शिवाजी मंगल कार्यालय आणि एक शेजारची कांदा फाळ, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे पंचशील नगर म्हणून एक भाग आहे, त्या ठिकाणी 12 ते 13 घरांमध्ये पाणी होतं। तर शेजारीच आम्ही एक मंगल कार्यालय आहे, त्या ठिकाणी त्यांची लोकांची व्यवस्था रात्री लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमच्या सोबत होते। त्यांनी या कामी गावातील त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये नगरपालिकेला सहकार्य केले। विकास, आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी देखील आहेत। ते देखील रात्रीपासून शहरामध्ये लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करतात। भाऊ, सध्या काय परिस्थिती आहे? ग्रामीण भागात देखील काय परिस्थिती आहे? वैजापूर शहरात नारंगी सारंगीचं 1500 क्युसेकनी पाणी सोडल्यामुळे वैजापूर शहराच्या सकल भागात पाणी शिरलेलं आहे। पण त्यांना सगळ्यांना रेस्क्यू करून सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्यांना स्थळांतर करण्यात आलं आहे। ग्रामीण भागात पण खूप वाईट परिस्थिती आहे। बोटसर, भिवगाव, परतोडा, लासूर या गावात पाणी पूर्ण शिरलेलं आहे। भिवगावला 20-25 लोकांना रेस्क्यू, चारी बाजूने ओढा पडलेला आहे। तिथे एनडीआरएफची टीम आता माननीय कलेक्टर साहेब, ॲडिशनल कलेक्टर साहेब यांच्याशी, आमचे विभागीय अधिकारी यांच्याशी बोलून ती एनडीआरएफची टीम आलेली आहे। बरं, तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल? मी नागरिकांना हेच आव्हान करेल का पावसाची परिस्थिती म्हणजे काल म्हणजे 4 वाजेपासून सतत पाऊस चालू आहे। असंच पाऊस जर चालू राहिला तर सगळ्या नदी नाल्या ओढ्यांना खूप पाणी आलेलं आहे। म्हणून नागरिकांना एकच विनंती राहील का नदी काठ्याला, ओढ्याच्या काठ्याला तुम्ही आता सध्या काही घरं असतील, काही शेती उपयोगी साधने असतील, ते लवकरात लवकर त्यांनी स्थळांतर करावं, आपल्या प्रशासनाला सहकार्य करावं, सुरक्षित त्यांनी स्थळांतर करण्यात यावं। विक्रांत, आपण बघितलं की अशा पद्धतीची परिस्थिती सध्या वैजापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागात नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा आता देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एनडीआरएफची टीम असू देत किंवा नगरपालिकेचं पथक असू दे किंवा मग यंत्रणा संपूर्णपणे अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना देखील पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण एक आव्हान करूया की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणावरून, ज्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहू शकता त्या ठिकाणी तुम्ही राहण्याची आता गरज असल्याचं पाहायला मिळत आहे। विक्रांत, खरं आहे नितीन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढारी न्यूजचं हे आवाहन कायमच राहिलेलं आहे की नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता आधी पाहावी। तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेला आहे सगळ्या तपशिलांसाठी।